माझ्या मुलांच्या लहानपणीच्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार केलेली एक कविता तुमच्या समोर सादर करतेय. शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडली तर कमेंटही नक्की करा. तर कवितेचं नाव आहे पृथ्वी कशी निर्माण झाली सांगते बाळा तुला. पृथ्वी कशी निर्माण झाली सांगते बाळा तुला. पृथ्वी कशी निर्माण झाली सांगते बाळा तुला. तप्त गोळा पृथ्वीचा गार होत गेला. ना न ना न ना न ना न ना न ना ना न ना न ना न ना न ना न ना. डगमगत डगमगत सूर्याभोवती फिरू लागला. डगमगत डगमगत सूर्याभोवती फिरू लागला. एक मोठा तारा तुटला पृथ्वीवर आदळला. ना न ना न ना न ना न ना न ना ना न ना न ना न ना न ना ना. धक्का तो सुखद ठरला. धक्का तो सुखद ठरला. कल्ली पृथ्वी 23.5 अंशाला. घेऊन कण पृथ्वीचे चंद्र तयार झाला. चांद मामा तयार झाला. ना न ना न ना न ना न ना न ना ना न ना न ना न ना न ना न ना. गुरुत्वाचा नियम चंद्र पृथ्वीभोवती फिरला. गुरुत्वाचा नियम चंद्र पृथ्वीभोवती फिरला. चंद्राचा वेग निघे पृथ्वी सूर्याच्या फेरीला. ना न ना न ना न ना न ना न ना ना न ना न ना न ना न ना न ना. मार्ग निश्चित झाला आणि काळ निश्चित झाला. मार्ग निश्चित झाला आणि काळ निश्चित झाला. 6 तासांचा दिवस 24 तासांवर आला. ना न ना न ना न ना न ना न ना. 6 तासांचा दिवस 24 तासांवर आला. ना न ना न ना न ना न ना न ना ना न ना न ना न ना न ना न ना. अशी आपली पृथ्वी तयार झाली. आणि मग काय घडलं? दिवस रात्र ऋतुचक्र. दिवस रात्र ऋतुचक्र आलं पृथ्वीच्या भाग्याला. दिवस रात्र ऋतुचक्र आलं पृथ्वीच्या भाग्याला. लाल तप्त गोळा आता हिरवा निळा झाला. ना न ना न ना न ना न ना न ना ना न ना न ना न ना न ना न ना. हिरवा निळा आपला सगळ्यांचा जिवंत ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. संपूर्ण सूर्यमालेमध्ये फक्त पृथ्वी हा असा एक